यानंतर पुढची महत्त्वाची बातमी बघूया। अटल सेतूमुळे 3 शहरं अवघ्या 20 मिनिटांमध्ये जोडली गेलेली आहेत आणि विशेष म्हणजे 2 तासांचा प्रवास अवघ्या 20 मिनिटांमध्ये पूर्ण होतोय। परिणामी राज्याच्या विकासामध्ये हा अटल सेतू महत्त्वाचा ठरणार असल्याचं स्पष्ट झालेलं आहे। पाहूयात हा रिपोर्ट। प्रणाली कापसे, न्यूज 18 लोकमतच्या या विशेष बातमीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। मुंबईमध्ये कालच नवीन सेतू ज्याला अटल सेतू म्हटलं जात आहे त्याचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आलंय। हा पूल, हा सेतू मुंबईकरांसाठी आणि मुंबईमध्ये येणाऱ्या प्रवाशांसाठी कसा उपयुक्त आहे हे आज आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत। त्यासाठी आम्ही स्वतः या गाडीनं या पुलावरून जाणार आहोत। त्यातून तुमच्या वेळेची आणि तुमच्या पैशाची बचत कशी होणार आहे हे आपल्याला या बातमीतून कळणार आहे। आता 4:02 झालेले आहेत आणि आम्ही या सेतूवरून चढायला सुरुवात करणार आहोत आणि चिर्ले इथं उतरणार आहोत जिथं हा पूल उतरतो। त्यामुळे एकूण तुमच्या पैशाची आणि वेळेची कशी बचत होणार आहे हे दाखवण्याचा प्रयत्न आमचा या बातमीच्या माध्यमातून आहे। मुळात जर आपण बघितलं तर 21.8 किलोमीटरचा हा संपूर्ण सेतू आहे आणि त्यामुळे वेळे खूप बचत होणार आहे असं म्हटलं जात आहे। अर्ध्या तासामध्ये हे अंतर तुम्हाला पूर्ण करता येणार आहे असं सुद्धा सांगितलं जात आहे। त्यामुळे खरंच सत्यता काय आहे ती आपण आज पडताळणार आहोत आणि त्यातून मुंबईकरांच्या वेळेची आणि पैशाची कशी बचत होणार आहे हे सुद्धा आपण बघणार आहोत। चला तर मग बघूया हा अटल सेतू। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शुक्रवारी लोकार्पण करण्यात आलेला अटल सेतू शनिवारपासून सार्वजनिक वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आणि एका विकासाच्या पर्वाला सुरुवात झाली। बावीस किलोमीटर लांबीचा हा सेतू असून यातील फक्त 17 किलोमीटरचा मार्ग समुद्रातून जातो। तब्बल 18,000 कोटी रुपये खर्च करून बांधण्यात आलेल्या या सेतूमुळे मुंबई, नवी मुंबई, रायगड आणि इतर शहरं वेगवान पद्धतीनं जोडली गेली आहेत। बरोबर 20 मिनिटात आपण हा सेतू पूर्ण केलेला आहे आणि 80 ची स्पीड होती गाडीची आणि बरोबर 20 मिनिटं लागलेले आहेत कारण 4:07 आपण सुरुवात केलेली होती आणि बरोबर 4:27 आम्ही इथं उतरलेलो आहोत। टोल प्लाझा पर्यंत यायला 13 मिनिटं लागतात आणि पुढचा जो वळसा आहे छोटासा, कारण या मुख्य रस्त्याला भेटण्यासाठी किंवा लागण्यासाठी हा असा थोडासा एक वळणाचा रस्ता आहे, तेवढा उतरून खाली येईपर्यंत बरोबर 20 मिनिटं आपल्याला या ठिकाणी लागतात। तुम्ही बघता आहात की आजच मुंबईकर पहिल्याच दिवशी चांगला प्रतिसाद देत आहेत या सेतूला आणि इथूनच जवळच म्हणजे नवी मुंबईला एरवी जर आपल्याला जायचं झालं तर सगळ्यांना माहिती आहे की साधारणतः 1-1.5 तासाचा कालावधी लागतो, परंतु अवघ्या 20 मिनिटांमध्ये शिवडीपासून ते या चिर्ले गावापर्यंत यायला तुम्हाला फक्त 20 मिनिटं लागत आहेत। आणि आपण जर बघितलं तर वेळेची तर बचत झालेलीच आहे, पण थेट समुद्रातून येत असल्यामुळं, कुठल्याही पद्धतीचं सिग्नल नसल्यामुळं, कुठेही थांबावं लागत नसल्यामुळं इथं वेळेची, इंधनाची दोन्ही बचत व्हायला मदत होत आहे आणि त्यामुळं हा सेतू नक्कीच मुंबईकरांना उपयुक्त ठरेल आणि मुंबईकर मोठ्या प्रमाणावर याचा वापर करतील यात काही शंका नाही। सागरी अटल सेतूवरून दिवसाला 70,000 वाहनं जातील असा अंदाज आहे। एकंदरीतच मुंबई आणि परिसराच्या विकासासाठी अटल सेतू गेम चेंजर ठरणार हे निश्चित। प्रणाली कापसेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, मुंबई। आणि यानंतर आपण पाहूया 10 सेकंद